चला, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपल्याला चाललाय अध्याय. जो काही प्रकरण चाललेलं आहे तेच मोठं आहे, महत्वाचं आहे. थोडस कर्मविपाक आणि कर्माच्या हिच्यावर चर्चा केलेली आहे लेखकाने, तर ती समजून घेणं फार महत्वाचं आहे आपल्याला. तर या सुटकेच्या मार्गाचा पुढे विचार करण्यापूर्वी कर्मविपाक प्रक्रियेचा आणखी थोडा विचार करणे जरूर आहे. जसे करावे तसे भोगावे हा नियम केवळ एका व्यक्तीस लागू आहे असे नाही. एका मनुष्याप्रमाणेच एका कुटुंबास, एका राष्ट्रास, किंबहुना सर्व जगास आपापले कर्म भोगल्याखेरीज सुटका नाही. प्रत्येक मनुष्याचा ज्या अर्थी कोणत्या ना कोणत्या तरी कुटुंबात, ज्ञानीत किंवा देशात समावेश झालेला असतो, त्या अर्थी आपल्या स्वतःच्या कर्माचीच नव्हे तर कुटुंबाधिकांच्या सामाजिक कर्माची फळेही प्रत्येक मनुष्यास अंशतः भोगाव्यास लागत असतात. आता इथे जे दिलेले आहे, कुटुंब, समाज आणि राष्ट्र आणि जग, तर याचप्रमाणे जे काही आपण म्हणतोय सामूहिक चेतना आणि ग्रुप कॉन्शियसनेस. सकाळी मी टाकलं की ग्रुपमध्ये राहणं गरजेचं आहे सध्या, कारण युग परिवर्तनच हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, जी काही ग्रुप चेतना आहे ती ग्रुप चेतना बदलण्याची उत्क्रांती होत आहे. ग्रुप वाईज तुमचं हे होणार आहे, पुढं जाणार आहे, म्हणून ग्रुपमध्ये राहण्याची गरज आहे. तसंच आता जसं इथे म्हटलं की मनुष्य, कुटुंब, राष्ट्र हे कर्म लागतच एकमेकांना, तसंच आपण बघितलं लॉ ऑफ वननेस मध्ये बघितलं की ज्या वेळेला आता इव्हेंट होती आणि ज्या ज्या वेळेला शिफ्टिंग होतं चेतनेनुसार, ऍक्च्युली चेतनेनुसारच आपण या देहामध्ये आहोत. कोणी डोंगराचं स्वरूप घेतलंय, कोणी दगडांचं घेतलंय, कोणी गोट्यांचं घेतलंय, कोणी झाडाचं घेतलंय, कोणी प्राण्यांचं घेतलंय, कोणी जीवांचं घेतलंय. चेतनेच्या नुसार झालेलं आहे. आपण ते बघितलंय की पहिल्या डायमेन्शन मध्ये कोण आहे, दुसऱ्या डायमेन्शन मध्ये कोण आहे, आपण तिसऱ्या डायमेन्शन मध्ये आहोत, चौथ्या डायमेन्शन मध्ये कोण, पाचव्या डायमेन्शन मध्ये कोण, हे सगळं बघितलंय. तर ज्या वेळेला आता हा चेतनेचा प्रगती होती, चेतनेची उत्क्रांती होती, ते ग्रुप वाईज सुद्धा अवलंबून आहे, म्हणून तो 100 मंकी इफेक्ट येतो. कारण एका माकडाने जर सफरचंद धुवून खाल्लं एका देशातल्या, तर ते दुसरे माकडं कशी काय धुवून खाऊ लागतात आपोआप? त्यांना कुठनं शिक्षण मिळालंय आणि कुठनं त्यांना सांगितलंय, कम्युनिकेशन झालेलं आहे आपोआप, कारण आपण जोडलेलो आहोत ना, आपण दिसत नसलो तरी. तर तसंच आता ग्रुपच्या ग्रुप शिफ्ट होतात, हे आपण बघितलं लॉ ऑफ वन मध्ये. म्हणजे ग्रुप चेतना सुद्धा महत्वाची आहे. नुसतं एकट्याने करायचं तर काळच संपलाय आता. की एकट्याची प्रगती त्यापेक्षा ग्रुपची प्रगती होते. जसं कलेक्टिव्ह आपलं हे एझोटेरिक सपोर्ट सुद्धा ग्रुपला आहेत. तसेच ज्या वेळेला हे सगळं हे होईल, इव्हेंट होईल आणि शिफ्टिंग होईल चेतनेनुसार, त्यावेळेला त्या ग्रुपची चेतना सुद्धा महत्वाची. म्हणून मालडेक आपण बघितलं, मालडेक कसा कुठे शिफ्ट झाला लगेच. कोणी सागराच्या खाली गाडले गेले, कोणी पृथ्वीच्या खाली गाडले गेले, कोणी कुठल्या प्लॅनेटवर शिफ्ट झाले. तर हे शिफ्टिंग ग्रुप वाईज होतं, म्हणून ग्रुपमध्ये राहण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्या चेतनेला मॅचिंग असा ग्रुप आपला असला पाहिजे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर त्यामुळं इथे हे जे म्हटलेलं आहे कुटुंब, राष्ट्र, तर ते आता फार महत्वाचं आहे ग्रुप चेतनेच्या दृष्टिकोनातून. तर प्रत्येक मनुष्याचा ज्या अर्थी कोणत्या ना कोणत्या तरी कुटुंबात, ज्ञानीत किंवा देशात समावेश झालेला असतो, त्या अर्थी आपल्या स्वतःच्या कर्माचीच नव्हे तर कुटुंबाधिकांच्या सामाजिक कर्माची फळेही प्रत्येक मनुष्यास अंशतः भोगावयास लागतच असतात. परंतु सामान्यतः एका मनुष्याच्या कर्माबद्दलच विवेचन केले जात असल्यामुळे कर्मविपाक प्रक्रियेत कर्माचे विभाग प्राय एकाच मनुष्याला अनुलक्षून केलेले असतात. या प्रक्रियेमध्ये कर्माचे संचित, प्रारब्ध व क्रियमान असे 3 भेद केलेले असतात. बघा, कुठली कुठली कर्म आहेत लक्षात ठेवा: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. आता 3 भेद आहेत. कोणीही मनुष्याने आजच्या क्षणापर्यंत केलेले कर्म, मग ते या जन्मात केलेले असो किंवा पूर्वीच्या जन्मात केलेले असो, ते त्याचे संचित किंवा साठवलेले कर्म. शिदोरी, गाठोडे, संचित कर्म. ही संचित कर्मे
सर्व एकदम भोगणे शक्य नसते. कारण या संचित कर्म परिणामांपैकी काही चांगले तर काही वाईट म्हणजे परस्पर विरोधी फळे देणारी असू शकतात. कर्माची बॅग येते, काही चांगले साठलेत, काही वाईट साठलेत. एका वेळेला सगळं भोगणं शक्य नसतं. उदाहरणार्थ काही संचित स्वर्गप्रद तर काही नरकप्रद असल्यामुळे त्या सर्वांची फळे एकेकाळी भोगणे शक्य होत नाही. एकामागून एकच भोगावी लागतात. म्हणून आपण म्हणतो सुख आलं की दुःख, दुःख आलं की सुख. हे सायकल आहे. सायकलच असतं आयुष्याचं. बघा तुम्ही अत्यंत टॉपवर गेलेले खेळाडू असू देत, सिने नट असू देत, कोणीही सेलिब्रिटीज असू देत, त्यांना खाली यावंच लागतं. हा ग्राफ आहे. त्यामुळं त्याला काही चॅलेंजच नाही. कोणी एक सुखीच राहू शकत नाही, कोणी दुःखीच राहू शकत नाही. क्षणभंगुर आहेत या सगळ्या गोष्टी. आज आहे तर उद्या नाही. हे समजून घेतलं पाहिजे. कारण ही कर्म एकामागून एक भोगावी लागतात. त्यामुळे संचितापैकी जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास प्रथम सुरुवात झाली, तेवढ्यासच प्रारब्ध म्हणावं. समजा आता मी मंगलदैत, मी काय संचित घेऊन आले होते माझं, गाठोडं काय घेऊन आले होते या जन्माला. माझं काही चांगलं होतं, काही वाईट कर्म होतं. मग चांगली भोगली, वाईट भोगली, वाईट भोगली, चांगली भोगली. असं सिक्वेन्सनी जे काही भोगायला येतं, त्या वेळेला प्रारब्ध म्हणतो, जे चालू असतं ते भोगणं चालू असतं. जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास प्रथम सुरुवात झाली, तेवढ्यासच प्रारब्ध म्हणजे सुरू झालेले संचित असे म्हणतात. याखेरीज कर्माचा क्रियमान म्हणून एक तिसरा भेद सामान्यतः करतात. याचा अर्थ जे हल्ली चालू आहे किंवा करीत आहोत ते कर्म असं आहे. म्हणजे आत्ता, लगेच आत्ता या दिवसाला मला काय कर्म भोगावं लागलं. तर ते कर्म आत्ता चालू आहे ते जे काही आहे ते क्रियमान कर्म. पण हल्ली जे करीत होते संचित कर्मापैकी जी कर्मे भोगावयास सुरुवात झाली, त्याचा म्हणजे प्रारब्धाचाच भाग असतो. सगळ्या कर्मांना प्रारब्धाच्याच कर्म प्रारब्धाचा भाग असतोच. त्यामुळे हा भाग वेगळा केला नाही तरी चालण्यासारखे असते. संचितापैकी ज्या कर्माची फळे भोगण्यास अद्याप प्रारंभ झाला नाही त्याला अनारब्ध कर्म असे म्हणतात. आता काही अजून भोगायलाच सुरुवात झाली नाहीये. या जन्मातही आली नाहीये किंवा अजून आत्ता आली नाही, पुढच्या आयुष्यातच येणार आहे. भोगायला आलीच नाही, त्याला काय म्हणायचं, अनारब्ध कर्म असे नाव देतात. संचितापैकी जी कर्मे भोगायला सुरुवात झाली ती भोगल्याशिवाय सुटका नाही. प्रारब्ध कर्मानाम भोगादेव क्षय. हातचा बाण एकदा सुटला म्हणजे जो ज्याप्रमाणे परत घेता येत नाही, त्याप्रमाणे प्रारब्ध म्हणजे ज्या कर्माची फळे भोगण्यास सुरुवात झाली ती भोगवूनच संपली पाहिजे. भोगवूनच संपवायची असतात. त्याला काही मार्ग नाहीये. प्रारब्ध कर्म एरवी त्यातून सुटका नाही. पण अनारब्ध कर्माची गोष्ट तशी नाही. अनारब्ध म्हणजे जे अजून भोगायला आलं नाही, कुठेतरी साठून ठेवलेलं आहे, त्याची गोष्ट तशी नाही. ज्ञानाने या सर्व कर्माचा नाश करता येतो. प्रारब्ध कर्म व अनारब्ध कर्म यामध्ये हा महत्वाचा भेद आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुषास ज्ञानोत्तरही नैसर्गिकरित्या मरण येईपर्यंत म्हणजे देहाच्या जन्माबरोबर प्रारब्ध झालेली कर्मे संपेपर्यंत शांतपणे वाट पाहावी लागते. तसे न करता हट्टाने देह त्याग करील तर ज्ञानाने त्याच्या अनारब्ध कर्माचा जरी क्षय झाला असला तरी त्याच्या हट्टामुळे ज्या देहारंभक प्रारब्ध कर्माचा भोग अपुरा राहिला ती भोगण्यास त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणजे ज्ञानाने जे आपलं साठवलेलं कर्म नाही, अनारब्ध कर्म अजून भोगायलाही यायचंय, ते ज्ञानाने नष्ट करता येतं, नाहीच करता येतं ज्ञानाने, केवळ ज्ञानाने. पण असं आपण संपवू शकतो अनारब्ध कर्म. पण जे चालू आहे, जे संचित आहे आणि जे सुरू झालेलं आहे आणि त्यालाच कंटाळून आत्महत्या केली तर ते आत्महत्येचंही पाप लागणार आणि शिवाय जी कर्म साठवून ठेवलीत, पळवाटा करायचे त्यातून, ते सुद्धा भोगावंच लागतं. पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. म्हणून ते आत्महत्येचं इथे सांगितलेलं आहे. व अर्थातच म्हणजे बघा, हट्टाने देह त्याग करील तर ज्ञानाने त्याच्या अनारब्ध कर्माचा जरी क्षय झाला तरी
त्याच्या हट्टामुळे ज्या देहारंभक प्रारब्ध कर्माचा भोग अपुरा राहिला ती भोगण्यास त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल व मग अर्थातच मोक्ष अंतरेल, मोक्षाला वेळ लागेल, अंतर पडेल, असे वेदांत व साख्य या दोन्ही शास्त्रांनी ठरविले आहे. याखेरीज हट्टाने आत्महत्या करणे हे एक नवे कर्म उत्पन्न होऊन त्याची फळे भोगण्यासाठीही नवा जन्म घेणे जरूर पडते. त्यामुळे कर्मशास्त्र दृष्ट्या ही आत्महत्या करणे हा वेडापणा आहे. गीतारहस्य पान 249 ते 2 काही काही गीतारहस्यातनं घेतलेले लेखकाने अन्वयार्थ करताना, विश्लेषण करताना. आता वर उल्लेखलेल्या कर्मभोगाच्या अडचणीतून सुटण्याचा मार्गाचा विचार करू. आता बघा, कर्मभोग कर्मच न केल्याने नैष्कर्म्य साधत नाही. आपण म्हणू कर्मच नको करायला मग. व कर्म सोडल्याने सिद्धीही मिळत नाही, काहीच नाही होत. म्हणून तर कर्म फार महत्वाचं आहे. कर्म करत राहिलं पाहिजे. तर गीतेमध्ये काही श्लोक आहे तो दिला आहे. वेदांमध्ये किंवा स्मृती ग्रंथातून यज्ञ याग आदी पारलौकिक कल्याणाची पुष्कळ साधने वर्णिली आहेत. पण मोक्षशास्त्र दृष्ट्या ती सर्व खालच्या पायरीची होत. कारण यज्ञ यागाधिक पुण्यकर्मांनी स्वर्गास गेले. म्हणजे आता ही जी कर्मकांड आहेत, यज्ञ आहेत, त्यांनी काही होतं, पण ते काय खालच्या दर्जाची म्हटलेत त्यांनी. कारण बघा, त्यामुळे जरी पुण्यकर्मांनी जरी स्वर्गात गेलो तरी पुण्यकर्माचे फळ संपल्यावर दीर्घ काळाने का होईना केव्हा ना केव्हा तरी पुन्हा खाली कर्मभूमीत येणे चुकत नाही. कर्माच्या कैचीतून अजिबात सुटून अमृत तत्वात मिळून जाण्याचा अध्यात्मशास्त्राप्रमाणे ज्ञान हा एकमेव मार्ग आहे. म्हणजे अमृत तत्वात मिसळून जायचं झालं तर हे गीता रहस्य पान 253. मागच्याच म्हणजे गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायावरील टिपेत आपण असे पाहिले की प्रत्येक माणसाला विनाशी देहेंद्रियातून सुटून अमृतत्व मिळावे अशी स्वाभाविकच इच्छा असते. आणि ते अमृतत्व प्राप्त करून घेण्याचे साधन म्हणजे पंचकोशात्मक मानवी देह हा मनुष्य जन्मातच प्राप्त असल्यामुळे मनुष्य जन्म श्रेष्ठ मानला आहे. हा श्रेष्ठ मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर तो केवळ प्रारब्ध कर्म अगतिकतेने भोगण्यातच जर खर्च केला तर अनारब्ध कर्माचा समूळ नाश करून जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका कशी आणि केव्हा करून घेता येईल. म्हणजे आता जे काही भोगायला आले कर्म, क्रियामान कर्म, प्रारब्ध कर्म, तेच भोगत 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 आयुष्य काढायचंय का? का जी काही तिजोरी पुंजी साठली आहे ह्याची अनारब्ध कर्माची, जी आलीच नाहीये अजून, का तो साठा नष्ट करायचं बघायचं आहे आपल्याला. जो साठा आपण याच जन्मात ज्ञान घेऊन नष्ट करू शकतो. या पंचकोशात्मक मानवी देहालाच ते प्राप्त झालेलं आहे. कर्मविपाक प्रक्रियेप्रमाणे पुढील जन्म मनुष्याचाच मिळेल असे कोणासही केव्हाही म्हणता येणार नाही. त्यामुळेच मिळालेल्या मनुष्य जन्मातच ज्ञान प्राप्त करून घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक मानले आहे. ज्ञान म्हणजे व्यवहार ज्ञान अगर नामरूपात्मक सृष्टीशास्त्राचे ज्ञान असा अर्थ नसून ब्रह्मत्मैक्य ज्ञान म्हणजे ब्रह्माबरोबर ऐक्यत्व पावण्याचं, ब्रह्मच समजून ब्रह्मातच विलीन होण्याचं जे ज्ञान आहे तो अर्थ आहे. हा लक्षात घ्यायचा आहे. कुठलं ज्ञान आहे? नामरूपात्मक नाही. नाम घ्या, नाम करत बसा, श्लोक करत बसा, मंत्र म्हणत बसा, हे ज्ञान नाही. व्यवहार ज्ञान नाही. तर सृष्टीशास्त्राचे पण ज्ञान नाही. तर ब्रह्मात्मैक्य ज्ञान, ब्रह्मच आहे आपण. आपण त्या ब्रह्मत्वात कसं विलीन होऊ, आपण ब्रह्मत्वात विलीन कसं होऊ, आपणच ब्रह्म कसं समजायचं, ब्रह्मतत्वच आपल्यातलं जागृत, म्हणजे त्यालाच कसं एकत्व साधायचं ते ज्ञान, असाच अर्थ आहे. यासच विद्या असेही म्हणतात. त्यामुळे कर्मान्य बद्धते जंतू विद्यया तू प्रमुच्यते. मनुष्य कर्माने बांधला जातो आणि विद्येने मुक्त होतो असे म्हटले आहे. गीतेचाही श्लोक दिलाय. ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी सर्व काष्टे भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे हे अर्जुना हा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांचे शुभाशुभ बंधन भस्म करून टाकतो असे म्हटले आहे.
या ठिकाणी ज्ञान म्हणजे नुसतं ऐकून माहिती घेणे नाही. आपण जे प्रवचन ऐकतो ते नाही. तर ज्ञान म्हणजे तसं वागणं, आचरणात आणणं, क्रिया तशा करणं. म्हणजे आपण ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व आपण आहे, ते समजून उमजून एक एक ऍक्शन करणं. नाही तर पुष्कळ इथे ऐकतोय आपण. इथे पुष्कळ ऐकतो आपणच ब्रह्म, ब्रह्मांड आपल्यात आहे, आपण ब्रह्मांडात नाही, सर्व आपणच, हम ब्रह्मास्मी सगळं ऐकतोय. पण आचरणात गौरी, लक्ष्मी, महादेव, गणपती म्हणजे तो वेगळा धरला आणि हा वेगळा धरला. इथली पूजा केली तर ते आपण इम्प्लिमेंट करतोय हे टाहो फोडून सगळ्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि हे काय अज्ञानी माणसाला रुचत नाही. तो त्या अज्ञानालाच पुजत राहतो, तो त्या अज्ञानालाच सगळं म्हणतो. हे फार मला वाईट वाटतं. ज्ञान म्हणजे व्यवहार ज्ञान, अगर नामरूपात्मक सृष्टीशास्त्राचे ज्ञान असा अर्थ नसून ब्रह्मात्मैक्य ज्ञान असा या ठिकाणी अर्थ आहे. यासच विद्या असेही म्हणतात. बरं, ते झालं. ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी सर्व काष्टे भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे हे अर्जुना हा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांचे भस्म करून टाकतो असे म्हटले आहे. या ठिकाणी ज्ञान म्हणजे मानसिक ज्ञान प्रथम होऊन, मानसिक ज्ञान प्रथम होऊन इंद्रियांचा जय केल्यावर ब्रह्मीभूत होण्याची अवस्था किंवा ब्राह्मी स्थिती. हे ध्यानाशिवाय कशी मिळेल? ब्राह्मीभूत होण्याची अवस्था किंवा ब्राह्मी स्थिती म्हणजे ब्राह्मण नाही. ब्राह्मण या शब्दाचाही खूप वेगळा अर्थ आपल्याला रूढ झालेला आहे. ब्राह्मण म्हणजे सुद्धा विद्वत्त माणूस, विद्वान माणूस. आपण तो एक धार्मिकतेने घेतो, तसा नाहीये. एवढा सर्व अर्थ दरवेळी विवक्षित आहे हे विसरता कामा नये. मोक्ष प्राप्ती होण्यास कोणत्या वाटेने जायचे हे अध्यात्मशास्त्राने सांगितल्यावर शास्त्रोक्त मार्गात काटे किंवा अडचणी आल्यास त्या काढून टाकून वाट साफ करणे व त्याच वाटेने शेवटी ध्येय वस्तूंची प्राप्ती करून घेणे हे काम प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांनीच केले पाहिजे. हा प्रयत्न पातंजल योग, अध्यात्म विचार, भक्ती, कर्मफल त्याग इत्यादी अनेक प्रकारांनी होऊ शकतो. या प्रयत्नांच्या दृष्टीने वर उल्लेखलेला क्रियमान हा कर्माचा भाग महत्वाचा असतो हे लक्षात येईल. पण अज्ञानाच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करावा लागतो तो करणे ही गोष्ट मनुष्याच्या ताब्यातील आहे का? पण ज्ञानाच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करावा लागतो तो करणे ही गोष्ट मनुष्याच्या ताब्यातील आहे का? का नामरूपात्मक प्रकृती खेचील तिकडे त्याला गेले पाहिजे? मनुष्याच्या मनातील प्रेरणा पूर्वकर्मामुळेच उत्पन्न होतात. बघा, पूर्वकर्म आपलं काय असतं ना, त्यावरच आपल्यामध्ये काही प्रेरणा प्रेरणा कुठं जायचं, कुठला रस्ता धरायचा, हा मार्ग धरायचा का तो मार्ग धरायचा, हे सगळं पूर्व कृत्यांवरच, पूर्व कर्मावरच अवलंबून असतं. एक 2 मिनिटं ब्रेक येते, बेल वाजलेली आहे. पूर्वकर्मामुळेच उत्पन्न होतात असे मानल्यावर एका कर्मातून दुसऱ्या कर्मात याप्रमाणे त्या सदैव भवचक्रातच राहिले पाहिजे असे अनुमान करावे लागते. अध्यात्मशास्त्राचे यास असे उत्तर आहे की नामरूपात्मक दृश्य सृष्टीला आधारभूत जे तत्व आहे तेच मनुष्याच्या जड देहातही आत्मरूपाने खेळत असल्यामुळे मनुष्याच्या कर्माचा जो विचार करायचा तो देह व आत्मा या दोन्ही बाजूंनी करावा लागतो. आत्मरूपी ब्रह्म मुळात एकटेच असल्यामुळे ते कधीच परतंत्र असू शकत नाही. आत्मा आणि नामरूपात्मक कर्म हा भेदही कायमचा नाही. कर्म हे अनित्य व मुळात परब्रह्माचीच लीला असल्यामुळे, बघा किती महत्वाचं, कर्म हे अनित्य
व मुळात परब्रह्माचीच लीला, लीला फार महत्वाची आहे. लीला असल्यामुळे परब्रह्माच्या एका भागावर जरी नामरूपाचे पांघरून असले तरी परब्रह्माला ते कधीच गुलाम करू शकत नाही. जो आत्मा कर्मसृष्टीतील व्यापारांचे एकीकरण करून सृष्टी ज्ञान उत्पन्न करतो तो कर्मसृष्टीहून भिन्न व ब्रह्मसृष्टीतलाच असतो आणि आहे. परमात्मा अनंत व सर्वव्यापी असून नेहमीच शुद्ध मुक्त अवस्थेत असतो. पण या परमात्म्याचा अंश जो जीवात्मा तो शुद्ध मुक्त स्वभाव निर्गुण अकर्ता असला. बघा, म्हणजे परमात्मा कोण? तो पूर्ण संपूर्ण एक चेतन, एक भाकरी धरा समजायला सोपं. एक चपाती एक भाकरी म्हणजे परमात्मा. आणि आपण कुठे आहोत? त्याचे तुकडे 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 केला, भाकरीचा चिवडा चपातीचा चिवडा करायला आपण तुकडे 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 करतो, ते आपले कण आहेत, अंश 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 अंश. पण आपण त्याचेच आहोत. सगळे गुणधर्म त्याच्यातले आपल्याला आहे. भाकरी असताना जे होते तेच आहेत ना प्रत्येक कणात. का भाकरीचा चिवडा वेगळा लागतो भाकरीपेक्षा, म्हणजे त्याला माल मसाला वेगळा घालतो, पण सगळे गुणधर्म तेच आहेत ना. मग याच्यामध्ये परमात्मा अनंत व सर्वव्यापी असून नेहमीच शुद्ध मुक्त अवस्थेत असतो आणि अंश सुद्धा तसाच आहे ना. तो अंश सुद्धा शुद्धच आहे, मुक्त स्वभावच आहे त्याचा, निर्गुण पण आहे. आणि अकर्ता असला तरी देहेंद्रियाकांच्या कोंडीत सापडल्यामुळे आता जीवात्म्याला देह मिळालाय ना, हा मग या देहाच्या कोंडीत सापडलाय ना तो. तो मनुष्याच्या मनात जे स्फुरण उत्पन्न करतो, म्हणजे दैहिक आपण म्हणतो, देहाचे काही असतात चोचले असतात, जसं खायला लागतं, जसं त्याला वस्त्र लागतं, पाणी लागतं, ते चोचलेच झाले देहाचे. मनुष्याच्या मनात जे स्फुरण उत्पन्न करतो त्याचे प्रत्यक्ष अनुभवरूपी ज्ञान आपल्याला होऊ शकते. मोकळ्या वाफेत काही जोर नसतानाही ती एखाद्या भांड्यात कोंडल्यावर त्याच वाफेचा ज्याप्रमाणे भांड्यावर दाब बसू लागतो त्याप्रमाणे पूर्वकर्मार्जित जड देह व इंद्रिय यांनी परमात्म्याचा अंश रूप जीव कोंडला गेला, म्हणजे या कोंडीतून त्याची सुटका करून देणारी मोक्ष अनुकूल कर्मे करण्यास देहेंद्रियाची प्रवृत्ती होऊ लागते. म्हणजे या देहात जरी हा असला तरी देहाची सुद्धा ओढ लागते मुक्त होण्याला. यालाच आत्म्याची स्वतंत्र प्रवृत्ती असे म्हणतात. म्हणजे आत्मा तेवढा शुद्ध राहिला असेल, अजून जाळात अडकला नसेल देहाच्या, तर तो मुक्त आणि सुटकेचा प्रयत्न मोक्षानुकूल काही कर्मे करण्यास सुरुवात करतो. आत्मा मुळात जरी अकर्ता आहे तरी कोंडीच्या निमित्ताने तो तितक्या पुरता दर्शनी प्रेरक बनतो, म्हणजे प्रेरक झाल्याचे इंद्रियांना जाणवते. आणि एकदा कोणत्याही निमित्ताने त्याच्यामध्ये आगंतुक प्रेरकत्व आले, म्हणजे तुम्ही जसं ते हे लिहिलं ना, स्वप्नांचं लिहिलं, श्वासाचं लिहिलं, तसं डोक्याचं सांगा हो जरा चॅट बॉक्स मध्ये. डोक्यात कोणाला स्पार्क होतात, शॉक बसल्यासारखं होतं, काही हे निघतं, काय म्हणायचं त्याला, करंट बसतात डोक्याला, ते जरा चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि एकदा कोणत्याही निमित्ताने त्याच्यामध्ये आगंतुक प्रेरकत्व आले, म्हणजे ते कर्माच्या कायद्याहून भिन्न आणि स्वतंत्र असते. अशा शब्दात हा आत्मस्वातंत्र्याचा सिद्धांत वेदांत शास्त्रात सांगावा लागतो. स्वतंत्र म्हणजे निर्निमित्तक नव्हे, त्यामुळे आत्मा प्रेरक बनण्यासाठी काहीतरी निमित्त व्हावे लागते. आत्म्याला प्रेरणा पाहिजे ना. चमका येतात श्रद्धा मॅडम. अजून कोणाला काय होतंय का? आत्मा जरा बंद करते ह. तर आत्म्याची स्वतंत्र प्रवृत्ती असेल. अशा शब्दात हा आत्मस्वातंत्र्याचा सिद्धांत वेदांत शास्त्रात सांगावा लागतो. स्वतंत्र म्हणजे निर्निमित्तक नव्हे, त्यामुळे आत्मा प्रेरक बनण्यासाठी काहीतरी निमित्त व्हावे लागते. आत्मा कोंडीच्या उपाधीत सापडल्यामुळे स्वद्वारा इंद्रियास मिळणारी ही स्वतंत्र प्रेरणा आणि बाह्य सृष्टीतील विषयांच्या संयोगाने
इंद्रियामध्ये उत्पन्न होणारी प्रेरणा या अगदी भिन्न आहेत. आत्म्याची स्वतंत्र प्रेरणा ही ब्रह्मसृष्टीतील असते, तर विषयेंद्रियच्या प्रेरणा या कर्मसृष्टीतील असतात. दोन्ही प्रकारच्या प्रेरणा प्राय परस्पर विरोधी असल्यामुळे त्यांच्या झगड्यातच मनुष्याचे सर्व आयुष्य जात असते. संशयाच्या वेळी कर्मसृष्टीतील प्रेरणा न स्वीकारता शुद्ध आत्म्याच्या स्वतंत्र प्रेरणेप्रमाणे मनुष्य वागला पाहिजे, म्हणजे त्याचे व्यवहार स्वभावतच मोक्षानुकूल होतात. म्हणजे काय वाक्याचा अर्थ? की आपल्याला काही कळत नाही ना, प्रत्येक वेळेला आपण हा मोह आहे का, ही इच्छा वासना या सदरात येते का, म्हणून त्याला बंदिस्त केलं पाहिजे. षड्रिपू, तरच ते योग्य मार्गावर आपण चालू शकतो. म्हणजे आपल्याला वाटतं ही आपली स्वप्न आहेत, मॅनिफेस्टेशनचे संकल्प आहेत, पण तिथे आता चेकिंगला सुरुवात केली पाहिजे. ही इच्छा आहे, ही वासना आहे. तुम्हाला मागच खूप शिकवलं, तर ते चेक करा, म्हणजे सापडणार नाही आणि मग स्वभावताच मोक्षानुकूल होऊ शकतो आपण. आणि मुळात स्वतंत्र असणारा शरीर आत्मा नित्य शुद्ध बुद्ध निर्मळ व स्वतंत्र अशा परमात्म्यात मिळून जातो. ज्ञानाने मिळणारा मोक्ष तो हाच होय. कळलं ज्ञान म्हणजे काय? तर हे ज्ञान. परंतु उलट पक्षी जड देहेंद्रियाच्या प्राकृत धर्माचे म्हणजे कर्मसृष्टीतील प्रेरणेचे प्राबल्य झाले म्हणजे मनुष्याला अधोगती प्राप्त होते. देहेंद्रियांना मोक्षानुकूल कर्मे कराव्यास लावून ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने मोक्ष मिळवण्याची कोंडलेल्या शरीर आत्म्याची ही स्वतंत्र शक्ती मनात आणूनच भगवंतांनी काही श्लोक दिलाय. आपणहून आपला उद्धार करावा. आपण आपल्या स्वतःला कधीही खचू नये, कारण आपणच आपल्या स्वतःचा बंधू म्हणजे मदत करणारा किंवा आपणच आपला शत्रू म्हटला आहे, असा उपदेश गीतेत केलेला आहे. म्हणजे आपणच आपला शत्रू, आपणच आपला मित्र. त्याच उद्देशाने योग वसिष्ठात दैवाचे निराकरण करून पौरुषाची महती विस्ताराने वर्णन केलेली आहे. अशा मोक्षानुकूल सदाचरणाकडे देहेंद्रियाची प्रवृत्ती करणे हा कोंडलेल्या जीवात्म्याचा स्वतंत्र धर्म असल्यामुळे दुराचारी मनुष्यास त्याचे अंतकरण सदाचाराच्याच बाजूने साक्ष देते व त्यामुळे दुराचारी मनुष्य सही आपल्या कर्माचा पश्चाताप होत असतो. खरे स्वातंत्र्य बुद्धीचे किंवा मनाचे नसून आत्म्याचेच आहे. आत्म्याला हे स्वातंत्र्य कोणी द्यावे लागत नाही आणि कोणी ते त्याच्यापासून काढूनही घेऊ शकत नाही. स्वतंत्र परमात्म्याचा अंश असलेला जीवात्मा कोंडीच्या उपाधीत सापडला म्हणजे तो आपणहून स्वतंत्र रीतीने बुद्धी आणि मन यांना प्रेरणा देत असतो. या अंतप्रेरणेकडे दुर्लक्ष करणारा मनुष्य आपले आपणच नुकसान करून घेतो. दिसण्यात अभेद्य अशा कर्मसृष्टीच्या कायद्यांनी बद्ध असतानाही त्यातल्या त्यात अमुक एक गोष्ट आपण स्वतंत्र रीतीने करू शकू असे जे मनुष्य स्वभावता वाटते त्याची उपपत्ती ब्रह्मसृष्टी जडसृष्टीहून निराळी मानल्याखेरीज दुसऱ्या कशानेही लागत नाही. कोण आहे? हा ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक. ओके. एक मिनिट. या अंतप्रेरणेकडे दुर्लक्ष करणारा मनुष्य आपले आपणच नुकसान करून घेतो. दिसण्यात अभेद्य अशा कर्मसृष्टीच्या कायद्यांनी बद्ध असताना सुद्धा त्यातल्या त्यात अमुक एक गोष्ट आपण स्वतंत्र रीतीने करू शकू असे जे मनुष्या स्वभावता वाटते त्याची उपपत्ती ब्रह्मसृष्टी जडसृष्टीहूनही निराळी मानल्याखेरीज दुसऱ्या कशानेही लागत नाही. त्यामुळे अध्यात्मशास्त्र ज्यांना मान्य नाही त्यांनी मनुष्याचे नित्य दायित्व जरी कबूल केले पाहिजे अथवा प्रवृत्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अगम्य म्हणून सोडून दिला पाहिजे. स्वतंत्र आत्म्यासही आपल्या छातीवरील दडपण एकदम एका क्षणात झुगारून देता येत नाही. ज्ञानप्राप्तीची प्रेरणा करण्यास जीवात्मा स्वतंत्र असला तरी तात्विक दृष्ट्या मुळात तो निर्गुण व केवळ असल्यामुळे
त्याच्या स्वतंत्र प्रेरणेप्रमाणे पुढे कर्म घडण्यासाठी त्या जीवात्म्याला आपल्या सुटकेचे कामही प्रारब्ध कर्मानुसार प्राप्त झालेल्या देहेंद्रियांदिक उपाधीच्या द्वारानेच करून घ्यावे लागते. यासाठी जीवात्म्याने बुद्धीला प्रथम योग्य ती प्रेरणा करावी लागते. पण ती बुद्धी पूर्व कर्मानुसार प्रकृती स्वभावाप्रमाणे नेहमीच शुद्ध व सात्विक असेल असे नाही. म्हणून बुद्धी अंतर्मुख सात्विक व आत्मनिष्ठ म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेचे हुकूम ऐकून त्या आत्म्याचे ज्यात कल्याण आहे तीच कर्मे करण्याचा निश्चय. किती सुंदर आहे बघा. आत्म्याचे ज्यात कल्याण आहे तीच कर्मे. म्हणून मी नेहमी म्हणते ध्यानातनं सोडवा, काय करायचे का नाही, करायचे का नाही. आत्म्याप्रमाणे करा. ज्यात कल्याण आहे तीच कर्मे करण्याचा निश्चय करणारी होण्यासाठी बराच काळ वैराग्याचा अभ्यास करावा लागतो. अशा तऱ्हेने कोंडीच्या उपाधीमुळे देहेंद्रियास मोक्षानुकूल कर्मे करण्याची प्रेरणा जरी जीवात्म्याने दिली असली तरी प्रकृती मार्फतच पुढे सर्व गोष्टी करावयाच्या असल्यामुळे तितक्या पुरता तो जीवात्मा परावलंबी असतो आणि देहेंद्रियाचे हत्यारे शुद्ध करून ती ताब्यात आणण्याचे काम त्यास प्रथम करावे लागते. हे काम एकदम होणे शक्य नसते आणि ते हळूहळू धैर्याने करावे लागते. याप्रमाणे शनेहा अभ्यास केल्यावर चित्त स्थिर होऊन इंद्रिय ताब्यात येतात. बुद्धी हळूहळू शांत होत जावी आणि मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून कोणताही विचार मनात येऊ देऊ नये. असे असल्यामुळे आपल्याजवळ जे काही थोडे बहुत भांडवल असेल तेवढ्यावरच प्रथम व्यापार सुरू करून हळूहळू त्या व्यापाराने जसा एखादा व्यापारी अखेर श्रीमंत होतो त्याप्रमाणे आपल्याला शक्य तेवढा इंद्रिय निग्रह करून प्रथम कर्मयोगास सुरुवात करावी लागते आणि त्यातूनच हळूहळू अधिकाधिक इंद्रिय निग्रह सामर्थ्य प्राप्त होत असते. एकाच जन्मात मनुष्यास पूर्ण सिद्धी मिळणे शक्य नसते. पण म्हणून कोणी निराश होऊ नये आणि एकाच जन्मात परमसिद्धी मिळविण्याच्या दुराग्रहात पडून सर्व आयुष्यही फुकट घालवू नये. आज साध्य असेल तेवढे योगबळ पदरात पाडून घेऊन कर्मयोगाच्या आचरणास सुरुवात करावी. म्हणजे त्यानेच हळूहळू बुद्धी अधिकाधिक सात्विक व शुद्ध होत जाते. केवळ या जन्माकडे दृष्टी न देता धीर न सोडता आपण आपला निष्काम कर्म करण्याचा उद्योग मात्र स्वतंत्रतेने व धीमेपणाने यथाशक्ती चालू ठेवला पाहिजे. प्राक्तन संस्कारामुळे प्रकृतीचा जो दुवा या जन्मात किंवा आज उकलत नाही असे वाटते तोच क्रमाक्रमाने वाढत जाणाऱ्या कर्मयोगाच्या अभ्यासाने उद्या किंवा पुढील जन्मी आपोआप सैल होतो. आणि असे होता होता केव्हा ना केव्हा तरी पूर्ण ज्ञानप्राप्तीने प्रकृतीचा बंध किंवा पारतंत्र्य सुटून आत्म्याला अखेर आपली मूळची पूर्ण निर्गुण मुक्त अवस्था म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो. जे काही आहे ते वासुदेव आहे. अनेक जन्मानंतर जे काही आहे ते वासुदेव आहे असे अनुभवास येऊन ज्ञानवान मला येऊन पोहोचत असतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ होय असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. मनुष्य काय करू शकणार नाही. नर करणी करे तो नरका नारायण हो जाय. ही मन वेदांतातील सिद्धांताचाच अनुवाद असून योग वसिष्ठामध्ये सुद्धा उद्योगाने सर्व काही अखेर प्राप्त होते असे विधान या सिद्धांतामुळेच केले आहे. खूप मोठं आहे हे, पण आपल्याला हे वाचणं गरजेचं आहे. बघा, मी आता थोडस खुणा करेल म्हणते, पण मला खरंच वेळ नाही. खूप बिझी शेड्यूल चाललंय सध्या, खूप बिझी. कर्म स्वभावतःच आंधळे, अचेतन किंवा मेलेले आहे. ते आपणहून कोणास धरत नाही आणि सोडतही नाही. ते स्वतः बरे नाही आणि वाईटही नाही. मनुष्य आपला जीव या कर्मात गुंतून आपल्या आसक्तीने ते बरे किंवा वाईट, शुभ किंवा अशुभ ठरवीत असतो. म्हणून ही ममत्वयुक्त आसक्ती सुटली म्हणजे कर्माचा बंध सुटला म्हणायचा. मग ती कर्मे जावोत वा राहोत, खरे नैष्कर्म्य यातच आहे. नुसत्या कर्माकडेच पाहिले तर प्रत्येक कर्मात मनुष्याच्या दृष्टीने काही काही दोष सापडणारच. परंतु गीता किंवा अध्यात्मशास्त्र तो दोष सोडावयास सांगते, तो हा नव्हे.
बरे वाईटपणा कर्मात नसून कर्म करण्याच्या बुद्धीवर अवलंबून असतो. इंटेन्शन इज द सोल कॉज. आपलं इंटेन्शन काय आहे ते पवित्र असलं पाहिजे नेहमी. त्यामुळे कर्माचा वाईटपणा काढणे म्हणजे कर्त्याने आपली बुद्धी किंवा मन शुद्ध करणे होय, असा गीतेचा सिद्धांत आहे. आपलं इंटेन्शन प्रामाणिक पाहिजे, कारण बुद्धीच्या सारखेपणाच्या योगापेक्षा कर्म हे धनंजया फारच कनिष्ठ होय. बुद्धीला शरण जा. फलहेतुक म्हणजे फळाकडे नजर देऊन काम करणारे लोक कृपण म्हणजे दीन किंवा खालच्या पायरीचे होय. बघा, फळाकडे बघून काम करणारे. बुद्धीने जो युक्त झाला तो पाप आणि पुण्य या दोहोपासून या लोकी अलिप्त राहतो. म्हणून योगाचा आश्रय कर. पाप पुण्य न लागता कर्मे करण्याची जी चतुराई, कौशल्य किंवा युती तिलाच कर्मयोग म्हणतात. तिलाच कर्म किंवा योग म्हणतात. कर्माचा जो क्षय होतो तो कर्म करण्याची बुद्धी साम्य अवस्थेस पोचल्याने होतो. कर्म सोडल्यामुळे किंवा न केल्यामुळे नव्हे. कमळाच्या पानावर पाणी असूनही ज्याप्रमाणे पानाला पाणी चिकटत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला आसक्ती सोडून कर्मे करणाऱ्याला कर्माचा लेप लागत नाही. मुळात जड कर्मामध्ये नसलेले बरे वाईटपणाचे बीज मनुष्य आपल्या ममत्व बुद्धीने त्यात घालीत असतो. त्याचा नाश करणे मनुष्यत्वास शक्य असते. माणसाने जे काही जाळायचे ते हेच, म्हणजे ममत्व बुद्धीच होय. ममत्व बुद्धीच जाळायची बघा. ठीक आहे, काय समजलं चर्चा करा ग्रुपवर, नाही तर उद्या थोडक्यात सांगेल मी. पण मला ते सांगायचं नाहीये. मी आता सांगू शकते पण मला ते सांगायचं नाही. त्याचा अर्थ वेगळा काढतात मग लोक, आणि जो काही अर्थ असतो प्रेरित तो घेतच नाहीत. इथे सुद्धा आपला भाव फार महत्वाचा आहे. आपण कर्म करताना काय भावाने अडकतो त्याच्यामध्ये, तो भाव नसून विरक्त राहायचं. कमळावरचं पाणी कसं असतं, पान ओलं होतं का, तसा अर्थ त्यांनी दिलाय. कर्म करत असताना आपणही मध्यम पाहिजे, काही त्याच्यात अटॅचमेंटच नको. मी छान करते, मी छान करते, मी चांगलं करते, चांगलं करते, ममत्व भाव पण नको, ममत्व बुद्धी पण नको, असा त्याचा अर्थ आहे. काहीच लावूनच घ्यायचं नाही आपल्याला. आपण केलंय, आपण करतो, आपण छान करतो, आपण हे करतो, काहीच नाही. करता करता तो आहे, त्याला सगळं स्वाहा, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, चला. कोणाला काही शंका आहे का, नाही तर मी थांबते, कारण एकदम खूप घेऊन कशाला, आपण थोडं थोडं वाचूयात, हे महत्वाचं आहे. कोणाला काही शंका आहे? चला, धन्यवाद. मग तुम्हाला शंका नसेल तर धन्यवाद. मला जरा काम आहे, आणि जास्तही हे नको, खूप डिस्क्रिप्टिव्ह वाचन आहे. तर उद्या गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे आपल्याला. तर आज तर कोणी कोणी केली पूजा माहिती नाही मला. हरतालिकेची पूजा ध्यान करा. जे नव्हते सकाळी त्यांनी ध्यानाचा व्हिडिओ लावून एकदा तरी करावा.